एक तांदळाचा कण खरंच संपूर्ण जगाला तृप्त करू शकतो का? याचं रहस्य दडलं आहे महाभारतातील अक्षय पात्राच्या कथेमध्ये. पांडवांनी जुगारात सर्व काही गमावलं आणि त्यांना वनवास भोगावा लागला. वनात असतानाही त्यांच्या आश्रमात रोज ऋषी मुनी अतिथी येत असत. पण एक दिवस अशी वेळ आली, दारात अतिथी उभे होते आणि घरात अन्नाचा एक कणही नव्हता. द्रौपदी पूर्णपणे हतबल झाली. तिने अखेर श्रद्धेने श्रीकृष्णाला हाक मारली आणि कृष्ण प्रकट झाले. पण मदत करण्याऐवजी ते म्हणाले, मला भूक लागली आहे, मला काहीतरी खायला दे. द्रौपदी अचंबित झाली. घरात काहीच नव्हतं. तेवढ्यात कृष्णाला एका पात्रात तांदळाचा एक छोटासा कण सापडला आणि त्यांनी तो कण खाल्ला आणि त्या एका कणाने सर्व ऋषी मुनींची भूक शांत झाली. संपूर्ण सृष्टी तृप्त झाली. म्हणूनच अक्षय तृतीया हा केवळ सण नाही, तो एक संदेश आहे. जेव्हा आपली भक्ती खरी असते, भाव शुद्ध असतो, तेव्हा एक तांदळाचा कण सुद्धा संपूर्ण जगाला तृप्त करू शकतो.